नमस्कार, मी प्राजक्ता। तर आज मी तुम्हाला माझ्या 6 महिन्याच्या बेबीसाठी ॲपल प्युरी कम ॲपल ज्यूस कसा बनवायचा ते दाखवते। ॲपल मी स्वच्छ धुवून घेतलं, त्याची साल काढून घेतली आणि ॲपलचे बारीक बारीक पीसेस करून मी गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये ॲपल हे शिजवून घेतले। तर शिजवून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, मला माझ्या डॉक्टरने सांगितलं होतं। कारण फ्रूट्समध्ये सुद्धा काही प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि ते बाळाच्या पोटामध्ये गेलं तर त्रास होऊ शकतो। अगदीच आत्ताच त्याने 6 महिने कंप्लीट केलेले आहेत, त्यामुळे मी हे व्यवस्थित उकडवून घेते आणि उकडवून घेतल्याने कसं ॲपलचा जो गर आहे तो मऊ होतो, त्यामुळे मी हे छानपैकी असं उकडवून घेतलंय, तुम्ही बघू शकता। आणि मग त्यावर एक झाकण ठेवून मी थंड होऊ दिलं आणि त्यानंतर हे तुम्ही चमच्याच्या मदतीने असं मॅश करू शकता। मी अशा प्रकारे बाळाला देऊन पाहिलं, पण तिने खूप स्पीटअप्स केले, तिला हे तितकं घेता नाही आलं, त्यामुळे मी त्याच पाण्यासोबत ही प्युरी जी आहे ती फिरून घेतली मिक्सरमधून। त्यामुळे ती त्याची कन्सिस्टन्सी आहे ती कन्सिस्टन्सी अशी सेमी सॉलिड झाली आणि ते योग्य सुद्धा आहे बाळाला देण्यासाठी। कारण आत्ताच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिने 6 मंथ कंप्लीट केलेत, त्यांना ते छान असं गाळणीने गाळून घ्यायचं आणि तुम्हाला वाटत असेल न्यूट्रिशन लॉस होईल, काही न्यूट्रिशन लॉस झाला नाही। जसंच्या तसा पल्प आला, काही रेषा असतात फळांमध्ये ज्या पचायला जड असतात, त्याच फक्त या चाळणीवर शिल्लक राहिल्या, त्यामुळे मेजर पार्ट आहे न्यूट्रिएंट्सचा तो व्यवस्थित आपल्याला मिळतो। आणि जसं सांगितलं, ज्यात आपण शिजवतो ते पाणी वेस्ट करायचं नाही, त्याच सोबत मी याला मिक्सरमधून फिरवून गाळून घेतलंय, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी झाली आहे। प्रत्येक बाळ हे डिफरंट असतं, प्रत्येकाची डायजेस्टिव्ह सिस्टम वेगळी असते। माझ्या बाळाला जे सूट होतं ते ह्या पद्धतीने होतं, तर मी या पद्धतीने तिला बनवून देत आली आणि ती हे एकदम व्यवस्थितपणे टचवूड खातीये। तर तुमचं बाळ जर सॉलिड पद्धतीने तो मॅश केलेला गर खात असेल तर तुम्ही तशा पद्धतीने देऊ शकता। एक लाईक नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।